नमस्कार व्यूअर्स, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी आई या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजचा टॉपिक असणार आहे गुरुचरित्र आणि गुरुचरित्रातील 14 अध्याय आणि त्याचे महात्म्य. तसे तर मित्रांनो, आपण सर्वजण जाणताच की गुरुचरित्राचा महिमा हा खूप अपार आहे. तसेच दत्त जयंती, नरसिंह सरस्वती यांचा जन्मदिन, तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती अशा पावन पर्वांवरती गुरुचरित्राचे आवर्जून पारायणही केले जातात. तसेही संकल्पपूर्वक लोक आपले इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्र पारायण हे करत असतात. गुरुचरित्र पारायणाचा खूप वर्षापासूनचा असा अनुभव आहे की संकल्पपूर्वक गुरुचरित्र मनोभावे केल्यास प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते आणि आपल्यावरती दत्त गुरु महाराजांची कृपाही कायम असते. तसेच मित्रांनो, गुरुचरित्र म्हणजेच गुरुचरित्रामध्ये दत्त परंपरेतील दत्तगुरु महाराजांनी घेतलेल्या प्रत्येक अवताराचे वर्णन हे करण्यात आले आहे. कुठल्या अवतारामध्ये दत्तगुरु महाराजांनी कुठले कार्य केले, ते कोणाकोणाशी भेटले, त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीचे महात्म्य भक्तांना समजावले, हे सर्व काही या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. गुरुचरित्र हे चौथा वेद मानला जातो. मित्रांनो, गुरुचरित्र पारायणाचे नियम आणि त्याची मांडणी, तसेच त्याचे उद्यापन आणि ते कधी करावे, कसे करावे, ते करण्याआधीचे नियम आणि करत असतानाचे नियम, ह्या सर्व विषयावरती व्हिडिओ मी आपल्या स्वामी आई या चॅनलवरती पहिलेच अपलोड केले आहे. तसंच आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की 14वा अध्याय आणि त्याचे महात्म्य. तर मित्रांनो, आपला जो 14वा अध्याय आहे तो आपण दररोजही वाचू शकतो. जसं की आपण बघितलं की आपण साप्ताहिक पारायण करू शकतो गुरुचरित्राचं, एक दिवशी पारायणही करू शकतो. ते कुठे करायचं, कसं करायचं, त्याचे सगळे काही नियम आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर 14वा अध्याय हा मित्रांनो, आपण पूर्ण गुरुचरित्र पारायणाचं म्हणजे साप्ताहिक पारायण न करता आपण गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा नित्यशः दररोजही वाचू शकतो. पण शक्य झालोच तर विवाहित असाल तर मला तरी वाटतं की तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा 14वा अध्याय हा नित्य गुरुवारी वाचावा. कारण की गुरुचरित्राचे नियम आहेत की ब्रह्मचारी पाळावं, मांस मच्छी खाऊ नये, परान्न घेऊ नये पारायणाच्या काळामध्ये. त्यानंतर बरेचसे असे म्हणजे वाणी शुद्ध असावी, आचरण शुद्ध असावं, शरीर शुद्धी असावी. ह्या सर्व नियमांचं आपण दररोज सातत्याने चांगल्या प्रकारे पालन करू शकत जर असू तर तुम्ही नित्यशः गुरुचरित्र पारायण हे 14वा अध्याय करू शकता. आणि जर हे दररोज तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारीही गुरुचरित्र पारायणाचा 14वा अध्यायाचे वाचन हे करू शकता. गुरुचरित्र पारायणातील 14व्या अध्यायाचे महात्म्य हे याच्यामुळे आहे की मित्रांनो, आपण म्हणे ऐकलेच असेल की जान है तो जहान आहे आणि जीवन हे म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मधील जे अंतर असतं ते म्हणजे जीवन असतं. आणि जीवनामध्ये खूप सारे उतार चढाव येत असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारची संकटेही येत असतात. पण त्या संकटांमध्ये एक जी गोष्ट असते तिला आपण उमेद अशी म्हणतो, उमेद किंवा आशा, तिच्यावरती आपण सतत म्हणजे आपलं जीवन हे चालत असते किंवा आपण जिवंत असतो. आशेवरती आपण जगत असतो, एक भगवंतावरती विश्वास ठेवून आपण जगत असतो. परंतु मृत्यूनंतर तर सर्व काही संपत असतं. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या मधील अंतर आपलं हे जीवन असतं आणि ते अंतर संपलं म्हणजे आपण मृत्यू पावलो म्हणजे सर्व काही संपत असतं, तिथे आशाही मावळते. तसं तर भगवद्गीतेनुसार माणसाचा पुनर्जन्मही होत असतो, परंतु त्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते. ती एक ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे आणि ती आपण डोळ्यांनी बघितली नसल्यामुळे त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांचा विश्वासही नाही, पुनर्जन्म या कन्सेप्टवरती. म्हणून मृत्यूनंतर सर्व काही संपतं म्हणजे त्या आशाही मावळते. म्हणून आपल्या आयुष्यातील खूप सारी संकट असतात, पण सर्वोच्च आणि सर्वात मोठं संकट असतं ते म्हणजे मृत्यू. आणि ह्या 14व्या अध्यायामध्ये त्या मृत्यूवरती श्री गुरु कृपेने विजय कसा मिळवता येईल किंवा तुम्हाला मृत्यूपासून अभय कसं मिळतं याचं महात्म्य सांगितलं आहे. म्हणून आपल्या जीवनातील सर्वात मोठं असलेलं संकट टाळण्यासाठी हा अध्याय खूप उपयोगी आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात जर खूप अडीअडचणी असेल तर मित्रांनो, तुम्ही नित्यशः गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचा वाचन हे करू शकता. गुरुचरित्राचा भावार्थ आपण थोडक्यात बघणार आहोत. श्री गुरु भिक्षेसाठी गेले असता एका ब्राह्मणाने त्यांना भिक्षा देऊन तृप्त केले आणि तो ब्राह्मण श्री गुरूंच्या सतत श्रीचरणी लागत होता आणि श्री गुरूंना म्हणाला, महाराज माझ्यावर कृपा करा, एक क्रूर येवन माझा जीव घेऊ पाहत आहे आणि त्यांना मला भेटण्यास बोलवलं आहे. तो अत्यंत क्रोधित आणि म्हणजे त्याचं खूप असं भीतीदायक असं वर्णन त्याने श्री गुरूंना सांगितलं. त्या ब्राह्मणाचं नाव सायनदेव असं या ग्रंथामध्ये उल्लेख केला आहे. त्यानंतर श्री गुरु म्हणाले की तू चिंता करू नकोस, जिथे श्री गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो तिथे काळाचं वगैरे भय काही राहत नाही.
आणि असं सांगत असताना श्री गुरु म्हणाले, गरुडाचे पिल्ल्यांसी सर्प तो कवणे परी गवसी. म्हणजे जे गरुडाचे पिल्ला असतात त्यांना साप हा खाऊ शकत नाही. म्हणजे तसं ज्याच्यावरती श्री गुरुची कृपा असते त्याला कोणीही मारू शकत नाही किंवा काळ त्याचं काहीही बिघडू शकत नाही. अशा प्रकारे श्री गुरु त्याशी बोलले आणि श्री गुरुने सांगितलं, जा आणि तू त्या यवनाला जो की द्वारापाशी तुझं म्हणजे वाट बघत आहे आणि तो खूप तुझ्यावरती क्रोधित आहे आणि तुला असं वाटतंय की तुझा जीव घेणार आहे, तू त्याच्याकडे निर्भय होऊन जा आणि तू जोपर्यंत वापस येत नाही तोपर्यंत मी ह्या स्थळी बसेल आणि तुला माझा आशीर्वाद आहे. तू शतायुष्य होशील, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल, तू पुत्र पौत्रादी होशील, हा माझा तुला आशीर्वाद आहे. श्री गुरूंचा आशीर्वाद घेऊन तो सायंद्य ब्राह्मण त्या क्रूर यवनाच्या भेटीसाठी गेला असता ब्राह्मणाला खूप अशी भीती वाटली त्या यवनाकडे बघून. तो असा रागाने आणि खरंच त्या जीव घेण्याच्या उद्देशाने त्या ब्राह्मणाकडे बघत असता तो खूप घाबरला आणि त्याने डोळे बंद करून श्री गुरुचे स्मरण केले. श्री गुरुचे स्मरण केल्यास असता त्या यवनाला शरीर स्मरण झाले. त्याला खूप त्या क्रूर यवनाला खूप असा म्हणजे मरणकळा सुरू झाल्या, खूप असा त्रास होऊ लागला आणि मग जो स्वतः एवढा पीडित होईल तो दुसऱ्याला काय मारणार. तर अशा प्रकारे त्या सायनदेव ब्राह्मणाच्या जीवाचं रक्षण झालं आणि तो त्याला लगेचच आठवण झाली की श्री गुरूंनी मला आशीर्वाद दिला होता आणि तो श्री गुरु बसल्या ठिकाणी पळत गेला आणि त्यांना त्याच्या परीने जे आवडेल ते दान करून महाराजांना संतुष्ट केलं आणि म्हटला, देवा मला आता तुमच्या गुरु देवा म्हणा किंवा गुरु मला आता तुमच्या चरणापासून दूर करू नका. एकही क्षण म्हणजे मी एक ओळी वाचून सांगते, तुमच्या चरणाविना देखा राहू न शके क्षण एका. तो असं म्हणाला आणि म्हणजे तो असा म्हणाला की तुमच्या चरणाशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. तुम्ही संसार सागर तारका, म्हणजे तुम्ही संसार सारखा आहात, तुम्हीची देखा कृपा सिंधू आणि तुम्ही दयेचे आणि कृपेचे सिंधू सागर आहात. मित्रांनो, मी ओळ बघून सांगितले कारण की मी ते अध्याय बरेचदा वाचून झाले आहे, पण स्वामी विवेकानंदांसारखी आपली बुद्धी नाही की एकदा वाचलं म्हणजे सर्व पाठ होईल आणि चुकीचं काही न बोलता मी त्यामुळे ती ओवी मला आवडली म्हणून ती मी बघून तुम्हाला सांगितली. तू म्हटला, तुमचे चरणविना देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका, तुझी देखा कृपा सिंधू भक्त उचल तुझी ख्याती. म्हणजे तो म्हणाला की तुमच्या चरणाशिवाय मला एक क्षणही राहायचं नाहीये, तुम्ही संसार सागरातून मला तारला आहे, तुम्ही कृपेचा सिंधू आहात, म्हणजे तुम्ही कृपेचा सागर आहात. तुम्ही भक्तवत्सल आहात, म्हणजे तुम्ही भक्तांसाठी तुमच्याकडे खूप माया आहे. असं म्हणून तो श्रीगुरूंच्या चरणी लागला आणि म्हटला, मलाही तुमच्या सोबत घेऊन चला. तेव्हा श्रीगुरूंनी सांगितलं, मला दक्षिण दिशेला काही पवित्र तीर्थस्थानांची यात्रा करायची आहे, तरीही तू माझ्यासोबत येऊ नकोस, इथे राहा आणि काही दिवसानंतर तुझ्या अप्तविष्ट मित्रांसह तुझ्या परिवारासह मी तुला परत भेटेन. असं म्हणून श्रीगुरु गुप्त रूपे वैजनाथ येथे राहण्यास गेले आणि त्यानंतर काही दिवसांनीही ते त्या भक्तांना भेटले. अशा प्रकारे आपल्या श्री गुरूंनी आपल्या भक्ताच्या जीवाचे रक्षण केले. म्हणून ज्याला काळाचे भय सतवत असेल किंवा सातत्य त्याला म्हणजे खूप अशी मोठी संकटे त्याच्या समोर असेल, जसे की जीवावरती बेतले असेल, त्याने हा गुरुचरित्र पारायणाच्या 14व्या अध्यायाचे वाचन करावे, हे तुम्हाला निर्भयता प्रदान करते. आणि तसं तर स्वामी भक्तांच्या कुठलीही स्वामी सेवा केली तर स्वामी भक्तांवर श्री गुरूंचा आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा असतोच. पण हा 14वा अध्याय त्यासाठी खूप उपयोगी आहे. तरी आशा करते मित्रांनो तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच आपल्या गुरुचरित्र पारायणातील 14व्या अध्यायाचे पारायण करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि काही त्रुटी झाल्या असेल, काही शब्द चुकले असेल, बोललेले कुरे एडे वाकुडे विचारे करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही शुद्ध. काही चुकलं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे माफी मागते. आणि तुम्हाला काही क्युरीज असेल, काही प्रश्न पडले असतील किंवा काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट्सद्वारे मला नक्कीच विचारू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो प्लीज आपल्या स्वामी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.